आपण अनेकदा ऐकतो की शाकाहारी जेवणात पुरेसं प्रोटीन मिळत नाही, पण यात खरंच किती तथ्य आहे? चला, आज आपण शाकाहारी प्रोटीनबद्दलचे काही गैरसमज दूर करूया आणि त्यामागचं खरं विज्ञान काय आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया. हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक शाकाहारी व्यक्तीला कधी ना कधीतरी नक्कीच विचारला जातो, बरोबर ना? जणू काही प्रोटीनचा एकमेव स्रोत म्हणजे मांसाहारच आहे. पण थांबा, गोष्ट इतकी साधी नाहीये. खरं तर हा प्रश्न एका मोठ्या गैरसमजातून येतो. पण काळजी करू नका, आज आपण प्रोटीनचं हे जे काही कोडं आहे ना, ते अगदी सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत. चला तर मग थेट विषयाच्या मुळाशी जाऊया. हे संपूर्ण किंवा कम्प्लीट प्रोटीन म्हणजे नेमकं काय असतं हे समजलं की अर्धी लढाई आपण जिंकलोच समजा. आता बघा, प्रोटीन म्हणजे काय, तर ते बनलेलं असतं अमिनो ॲसिड्स नावाच्या छोट्या छोट्या घटकांनी. त्यातले 9 अमिनो ॲसिड्स असे आहेत जे आपलं शरीर स्वतः बनवू शकत नाही. ते आपल्याला बाहेरून म्हणजे जेवणातूनच घ्यावे लागतात. म्हणूनच त्यांना अत्यावश्यक किंवा इसेन्शियल अमिनो ॲसिड्स असं म्हणतात. इथेच खरी गंमत आहे. अनेक धान्यांमध्ये जसं की गहू किंवा तांदूळ लायसिन नावाच्या अमिनो ॲसिडची थोडी कमतरता असते आणि डाळींमध्ये मिथिओनिन नावाच्या अमिनो ॲसिडची. म्हणजे एकटं पाहिलं तर ते अपूर्ण वाटू शकतं. पण इथेच तर खरी जादू आहे. जेव्हा आपण डाळ आणि भात एकत्र खातो, तेव्हा भातामधील कमतरता डाळ भरून काढते आणि डाळीमधील कमतरता भात. आणि आपल्याला मिळतं एक संपूर्ण प्रोटीन. ते एकमेकांना पूर्ण करतात. सोप्पं आहे ना? ठीक आहे, थिअरी तर समजली. पण मग असे पदार्थ कोणते आहेत ज्यात भरपूर प्रोटीन आहे? चला, शाकाहारी जेवणातले खरे हिरोज कोण आहेत ते बघूया. यात पहिला नंबर लागतो तो म्हणजे सोया चंक्सचा. आणि प्रोटीन किती आहे ऐकाल तर आश्चर्य वाटेल. 100 ग्रॅम सोया चंक्समध्ये तब्बल 52 ग्रॅम प्रोटीन असतं. हे प्रमाण अनेक मांसाहारी पदार्थांपेक्षाही जास्त आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आहे आपली लाडकी हिरवी मूग डाळ. 100 ग्रॅम मूग डाळीतून आपल्याला जवळपास 24 ग्रॅम प्रोटीन मिळतं. आणि सगळ्यात भारी म्हणजे ही डाळ पचायला खूप हलकी असते. सोबत फायबर आणि लोह तर मिळतंच. आणि हो, पनीरला कसं विसरता येईल? 100 ग्रॅम पनीरमधून आपल्याला साधारण 20 ग्रॅम प्रोटीन मिळतं. पनीरमध्ये केसिन नावाचं एक खास प्रोटीन असतं, जे शरीरात हळूहळू रिलीज होतं. त्यामुळे स्नायूंच्या दुरुस्तीसाठी ते उत्तम मानलं जातं. ही एक छोटीशी यादी बघा. सोया चंक्स तर टॉपला आहेच, पण शेंगदाणे, मूग डाळ, राजमा, फुटाणे आणि पनीर हे सर्व प्रोटीनचे किती उत्तम स्रोत आहेत. बरं, हे तर झाले एकटे पदार्थ. पण आता यांना रोजच्या जेवणात एकत्र कसं आणायचं? चला, अशा काही विनिंग कॉम्बिनेशन्स किंवा उत्तम जोड्या बघूया. या काही शक्तिशाली जोड्या बघा. आपली क्लासिक डाळ भात, चणा डाळ आणि पोळी, सगळ्यांचा आवडता राजमा भात, पौष्टिक मूगडाळ आणि बाजरीची भाकरी आणि अगदी इडलीसाठी वापरली जाणारी उडीद डाळ आणि तांदळाची जोडी. ह्या सगळ्या जोड्या चविष्ट तर आहेतच, पण शास्त्रीयदृष्ट्या परिपूर्णसुद्धा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काही आजकाल आलेले नवीन डाएट ट्रेंड्स नाहीत. हे आपलं पारंपरिक ज्ञान आहे. आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजी-आजोबांनी पिढ्यानपिढ्या या पदार्थांमधूनच संपूर्ण पोषण मिळवलं आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? अर्थ अगदी सोपा आहे. थोडंसं नियोजन केलं की शाकाहारी आहारात प्रोटीनची गरज भागवणं अजिबात अवघड नाही. थोडक्यात सांगायचं तर एक व्यवस्थित प्लॅन केलेला शाकाहारी आहार आपल्या प्रोटीनच्या गरजांसाठी अगदी पुरेसा आहे. आपल्याला फक्त हे पदार्थ हुशारीने एकत्र आणण्याची कला जमायला हवी. तर मग आता पुढच्या वेळेस जेवणाचं ताट समोर येईल तेव्हा नक्की आठवण ठेवा आणि स्वतःला विचारा, आज आपल्या ताटात कोणती प्रोटीनची जोडी आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?